मित्रांनो, तुम्ही कधी अशा लोकांना पाहिलं आहे का, जे आपल्यापेक्षा खूप वेगळं वागत राहतात? मी स्वभावातून वागणं म्हणत नाही. मी तुम्हाला नैसर्गिकरित्या वागणं म्हणत आहे. जसं की तुम्हाला सध्या वातावरणात उष्णता जाणवते, परंतु एखादा व्यक्ती तो आजारीही नाही, त्याला कोणता आजारही नाही, तरी देखील त्याला त्या वातावरणात थंडी वाजते. अशीच एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे, ज्यात खूप मोठा ज्योतिषीय तर्क आहे, खूप मोठे ज्योतिषीय सूत्र त्यात लपलेले आहे. तेच सूत्र आपण सर्वांच्या अभ्यासासाठी शोधून मी आज तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. हे सूत्र अनेक कुंडल्यांवर लावल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आला, त्या रिझल्टमधून मी तुमच्यासोबत हे सूत्र शेअर करत आहे. तर या सूत्राविषयी माहिती पाहूया. त्याच अगोदर मी तुम्हाला आजचा विषय सांगतो की एखाद्या व्यक्तीला सतत पंख्याची हवा का लागते? हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, त्याला सतत गार हवेची गरज का लागते? यामागे सुद्धा खूप मोठी ज्योतिषीय सूत्र आहेत. एखादा व्यक्ती तुम्ही झोपलेला पाहिला असेल, तो काहीही झालं तरी बिना हवेचा झोपूच शकत नाही. त्याला झोपच लागणार नाही जर तिथे पंखा नसेल, जर त्याला गार हवा मिळाली नाही तर. आता सध्याच्या काळात पंखा ही एक मूलभूत गरज होत चाललेली आहे, फॅन ही एक मूलभूत गरज होत चाललेली आहे. परंतु अशाही काही व्यक्ती आहेत ज्या पंखा असल्याशिवाय, फॅन असल्याशिवाय झोपूच शकत नाहीत. काय आहे मागं कारण? काय आहे याच्या मागे ज्योतिषीय तर्क? त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. एकंदरीत आपल्या कुंडलीमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पृथ्वी तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व आणि जलतत्वाचे काही ग्रह असतात, काही राशी असतात. त्या राशीनुसार त्याची फळं आपल्याला मिळत राहतात. तर चला आजच्या सूत्राची माहिती पाहूया. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा, म्हणजे आमच्यातर्फे जी नवनवीन माहिती शेअर केलेली असते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. मित्रांनो नमस्कार, मी आचार्य श्रीधर कुलकर्णी आज तुमच्यासोबत एक असं सूत्र शेअर करत आहे, ज्या सूत्रामार्फत तुम्ही कोणत्याही व्यक्तीला त्याच्याच शरीरातील, त्याच्याच स्वभावातील एखादं लॉजिक सांगून त्याला आश्चर्यचकित करू शकता. तर ओपन करा तुमची कुंडली किंवा अशा एखाद्या व्यक्तीची कुंडली ज्याला कोणत्याही वेळेस पंख्याची हवा लागते किंवा तो गार हवा घेतल्याशिवाय झोपूच शकत नाही, मग वातावरण कोणतंही असो. त्या व्यक्तीच्या कुंडलीत तुम्ही हे पाहू शकता की त्याच्या कुंडलीतील ग्रहस्थिती कशी आहे. त्या व्यक्तीच्या कुंडलीत एकच ग्रहस्थिती दिसून येईल की त्याचा मंगळ अग्नितत्वात आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ अग्नितत्वात असतो अशा व्यक्तींना सतत गार हवेची गरज भासते. त्या व्यक्तींना सतत गार वातावरणाची गरज भासते. त्या व्यक्तींना सतत गार खाण्याची गरज भासते. कारण मंगळ हा ग्रह असा आहे जो अग्नितत्व जास्त वाढवतो आणि एखाद्याच्या कुंडलीत जर तो अग्नितत्वात जाऊन बसलेला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात अग्नितत्व वाढलेलं असतं, जेणेकरून त्याला गार हवेची आणि गार वातावरणाची जास्त गरज भासते. म्हणून तो व्यक्ती पंख्याची हवा घेतल्याशिवाय झोपूच शकत नाही, अशी परिस्थिती आपोआपच बनते. यात तो मुद्दामसुद्धा करत नसतो. आता या सूत्राला काही अपवाद देखील आहेत. ते अपवाद मी तुम्हाला लगेच सांगतो. जर एखादा व्यक्ती श्रीमंत असेल, म्हणजेच तूळ लग्नाची व्यक्ती किंवा तूळ राशीची व्यक्ती असेल, तर ती यासाठी थोडीशी अपवाद ठरते. कारण
तूळ राशीचे किंवा तूळ लग्नाचे जे व्यक्ती असतात हे फक्त देखाव्यासाठी खूप काही गोष्टी मागवून ठेवतात, खूप काही गोष्टींवर खर्च करतात, परंतु त्याचा वापर वैयक्तिकरित्या करत नाहीत. किंवा काही असे देखील लोक आहेत ज्यांच्या कुंडलीत मंगळ अग्नितत्वात नसतो, परंतु त्यांची रास तूळ जर असेल, त्यांची रास जर शुक्रासंबंधित असेल, तर अशा व्यक्ती अंगावर पांघरून घेतील परंतु फॅन लावून झोपतील. असे काही अपवाद या सूत्राला आहेत. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट यायला हव्यात, जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होईल. धन्यवाद.